तिरामिसू हा इटालियन पदार्थ आपण बघितला. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. इटलीतून आपण कुठे येणार आहोत? आता आपण अगदी आपल्या भारतातल्या स्वयंपाकघरात येणार आहोत, छान. जिथे आपल्या सुगरणी कोंड्याचा मांडा करतात. बर, त्याचं नाव काय पदार्थाचं? ह्या पदार्थाचं नाव आहे राईस रिंग्स. राईस रिंग्स. येस. बर, लागणारं साहित्य सांगा. शिजवलेला भात, थोडासा मऊसर पाहिजे, त्यानंतर ब्रेड क्रम्स, सिमला मिरची, कांदा, किसलेलं गाजर, कोबी, कॉर्नफ्लोअर, बेसन पीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर, जिरा पावडर, आलं मिरची लसूण पेस्ट, हळद, मीठ. वा, काय करूया कृती पहिल्यांदा? आता आपल्याला आधी हे सगळं मिक्सचर करायचंय, तर मला एक मिक्सिंग बोल मिळेल का? आता मोठा लागेल ना? आता थोडा मोठा लागेल. ठीक आहे. शिळ्या भाताच्या करता येतात ना? शिळ्या भाताच्या अगदीच करता येतात. माझा मुलगा एकदा म्हणला की आई मला अनियन रिंग्स खायच्या आहेत. तर अनियन रिंग्स ह्या फ्रोझन मिळायच्या तिकडे, पण त्या काही माझ्या त्या दिवशी फ्रीज मध्ये नव्हत्या. पण मग मी त्याला म्हटलं तू थोडा वेळ टीव्ही बघत बस, मी तुला तळून देते अनियन रिंग्स. आणि मग घरात भात होता, त्यामध्ये मी सिमला मिरची घातली, थोडी गाजर, आवडीच्या आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो, आणि ज्या आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलांनी खाव्यात आणि ते पण त्यांच्या नकळत थोडंसं त्यांना फसवून ज्या भाज्या आपल्याला त्यांना खाऊ घालायच्या त्या आपण घालू शकतो. अशा प्रकारे आवडत असेल तर तुम्ही याच्यात चीज पण घालू शकता. मी बेसन पीठ घालते, चीज पेक्षा कुरकुरीतपणा येतो थोडा. येस. आणि मला त्याला इंडियन टचच द्यायचा होता या पदार्थाला. आलं लसूण मिरची पेस्ट. मिरची आम्ही लेस्टरहून आणायचो, स्टॅमफर्डमध्ये हिरवी मिरची मिळायची नाही. मी जेव्हा माझ्या मैत्रिणी, तुम्हाला भारतात परत येऊन किती वर्ष झाली? मला 15 वर्ष झाली. 15 वर्ष. तुमच्या आठवणी अजून तिकडच्या ताज्या आहेत. अगदी अगदी. कोथिंबीर. आता इथे कुठे राहता तुम्ही? मी औंधला राहते, पुण्यात, परिहार चौकात. बरं. हे जिरे पावडर आहे, थोडीशी घातली, आणि ही आमचूर पावडर आहे, ती घातली थोडीशी. छान आंबूस पण आहे. हा, थोडी हळद घालणार आणि मीठ. हा कोबी आहे कापलेला, थोडासा घालते. जरा दाताखाली रिंग्स मध्ये आल्यानंतर छान वाटेल. कुरकुरीतपणा येतो आणि कोबीने. आता भातामध्ये तयार भात असल्यामुळे त्याच्यामध्ये एक ओलसर पण आहे, पण पाणी थोडं लागणार आहे. हो, थोडंसं लागेल त्याला पाणी. एक मिनिट, मी आता त्याला बस पुरणार आहे. आता ह्याच्यात काय घालायचं? एका बोलमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि पाणी याची स्लरी करून घेऊया. 2 चमचे आणि थोडंसं पाणी, आणि मिक्स करायला 1 चमचा लागेल. थोडंच पाणी. बरोबर आहे? अगदी बरोबर. आपण या मिक्सचर जे केलेलं आहे त्याचं रोल्स करून घेऊया.